जळगावमध्ये महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद संपकाळे यांच्या गाडीवर जे आहे हल्ला झालेला आहे। त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे हीच मुकुंद संपकाळे यांची गाडी आहे आणि या गाडीची जी आहे आपण बघतोय दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने तोडफोड करण्यात आलेली आहे। मुकुंद संपकाळे हे जळगाव शहरातून प्रवास करत असताना सायली हॉटेलजवळ त्यांचं वाहन थांबून जे आहेत काही तरुणांनी मोठे मोठे दगड जे आहेत त्यांच्या वाहनावर या ठिकाणी मारले आणि त्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने दगडांचा वापर या ठिकाणी दृश्यांमध्ये करण्यात आलेला आहे आणि गाडीच्या जे आहे चारही बाजूने जे आहेत त्या काचा ज्या आहेत या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहे। काही काचा ज्या आहेत ते पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहे। मी दृश्यांमध्ये दाखवतोय की तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता की जे दगड आहेत दगडांचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। मोठमोठे दगड जे आहेत मेल ते दगड या ठिकाणी मारेकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हातात घेतले आणि वाहनावर तुफान दगडफेक केली। मोठमोठे दगड जे आहेत या ठिकाणी त्या काचांवर मारले आहेत। यात या हल्ल्यामध्ये जे आहे मुकुंद संपकाळे जे आहेत जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। काही बॅनर छापण्यावरून त्या तरुणांच्या आणि त्यांच्यामध्ये काही वाद होता आणि त्या वादातूनच हा हल्ला झाल्याची माहिती जी आहे मुकुंद संपकाळे यांनी दिलेली आहे। मुकुंद संपकाळे हे जळगाव सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे देखील सदस्य आहेत आणि काही दिवसांनंतर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती साजरी केली जाणार आहे आणि त्याच निमित्ताने त्यांनी काही बॅनर जे आहे छापण्यासाठी टाकलेले आहे। मात्र त्यांचे बॅनर न छापता आमचे बॅनर छापावेत असा काही दुसऱ्या तरुणांचा आग्रह आहे, दुसऱ्या गटाचा आग्रह आहे आणि त्यातूनच हा वाद झाला आणि वादातून या ठिकाणी आज ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून ज्यांनी या वाहनाची तोडफोड केली किंवा हल्ला केलेला आहे त्यांचा पोलीस शोध घेत आहे। सध्या तरी हे वाहन जे आहे तोडफोड झालेलं हे वाहन जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस तक्रार दाखल करण्याचं काम सुरू असून जखमी असलेल्या मुकुंद संपकाळे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।